नमस्कार. वाटा. लेखक अनामिक. अभिवाचन अनुराधा कर्वे. काल समीर भाऊजींचा कॉल आल्यापासून निर्मला अस्वस्थच होती. त्या टेन्शनमध्ये सकाळी वासरू सोडायचं राहून गेलं. गोठ्यात पावसानं झालेली चिकचिक खराट्यानं आज साफ करायची राहून गेली. म्हणजे लक्षात आल्यावर केली. ही सगळी कामं झाली, पण त्यात उरक होता. म्हणजे काल समीरचा फोन आला तेव्हा तिचा नवरा अर्थात समीरचा मोठा भाऊ संपतनंच घेतला. समीर आणि त्याची बायको आज यायचं म्हणतायत हे कळल्यावर संपत खूप खुश झाला होता. 9 वर्ष झाली. मुंबईला गेला तो गेलाच. तिकडेच लग्न केलं. रजिस्टर. बायको ब्राह्मण आहे. सुधा. म्हणजे मध्ये 2 वेळा आले होते तसे दोघं. लग्न झाल्यावर काही दिवसांनी 2 तासासाठी. 1 तास जेवण आणि उरलेला 1 तास समीर तिला शेती आणि जुनं घर दाखवत फिरत होता. निर्मलाच्या पाया पडली नाही म्हणायला, पण निर्मलानं हातात दिलेले 100 रुपये घेऊन त्यात स्वतःचे 500 रुपये टाकत निर्मलाच्या मुलाच्याच हातात तिनं दिले. तिथंही निर्मलाचा खटका पडला. 1.5 शहाणी बायको केली समीर भाऊंनी. वर्षभर टिकली तरी खूप झालं. शहाणी खुर्चीत बसली हातात ताट घेऊन जेवायला. इथं आम्ही आयुष्यभर माती उपसायची आणि हे मोटारीतून फिरणार, मजा मारणार, पैसे उडवणार. आई गेली तेव्हा दुसऱ्यांदा आले होते दोघंही. ती दुसऱ्या दिवशी निघून गेली, तो तिसऱ्या दिवशी गेला. यावरूनही निर्मला संपतजवळ कटकट करे. पुढे तसा फार संपर्क राहिला नव्हताच. पण काल अचानक समीरचा फोन होता. दादा येतोय तिकडे 2-4 दिवस. सहज. शेतीही पाहणं होईल, भेटणं होईल तुम्हाला, एवढंच तो बोलला. संपतनं आनंदानं निर्मलाला सांगितलं. तिनं विचारलंही, काय सहज येत आहेत ना? तो म्हणाला, सहज तर काय, त्याचंही घर आहेच की हे. हवं तेव्हा येव बिचारा. बघ एवढा मोठा झाला तो, मुंबईत राहतो, तरी शेतीची ओढ सुटत नाही. आणि सुद्धा आता अशी तशी राहिली नाही. आपल्या बहादरानं कोंबडी मटण दणक्यात खाऊ घालून पवित्र करून घेतलं म्हणे. चल निर्मला, ती बाजूच्या खोलीतलं सामान नीट लावून साफ करून घेऊ. निर्मलाला फार उत्साह वाटेना, पण तरीही ती कामाला लागली. खोली साफ करताना एकदा म्हणालीही संपतला ती, समीर भाऊ शेतातला हिस्सा मागायला येत आहेत. माझं मन सांगतंय मला. चल काय पण डोकं चालतं तुझं. आणि मागितलंच तर काय चुकलं. आपलं 5 ठेवून त्याचं 5 देऊन टाकू. त्या सुधीनं पितवलं असेल, पण सांगून ठेवते, या 7 एकरातले खालचे 2 तुकडे आणि तिकडची मुरमाड 3 एकर हेच द्या त्यांना. आई ते पिठावर नुसते. निर्मले, येडेपणा करू नको. आजतागायत त्यानं काही मागितलं नाही माझ्याकडं. धाकटा भाऊ पोरासारखा असतोय. नाव कमावतोय तो आणि सुद्धा. त्यानं जे मागितलं ते देऊन टाकायचं आहे मला. द्या द्या, पण मी त्या दोघांना नीट जिरू द्यायची नाही. घाम गाळताय नवऱ्यानं माझ्या. तेव्हा जमीन तयार झाली आहे. आता तिकडं बुडाखाली अंधार पडला असेल म्हणून इकडे आवरावर करून येत आहेत. मरणाला तुम्ही, तोरणाला तुम्ही. नातगोतं आपण सांभाळायचं. सुतकात भादरायला आपली डोसकी रस्त्यावर पडलेली. रातपहाट एक करून संसार उभा केलाय तुमचा. राब राब राबली आहे. देताना जरा माझा विचार करा. निर्मला रडायला लागल्यावर संपत काहीच बोलला नाही. बाहेर येऊन बांधावर उभा राहिला. मागे आपल्या वडिलांनी मळ्यात बांधलेल्या स्वतःच्या भव्य कौलारू घराकडे नजर टाकली. वडिलांनी लावलेली नारळाची 7 झाडं खूप उंच होऊन आभाळात डोलत होती. झाडाच्या बुंध्यापाशी असलेला जुना परिचय कायम होता, पण शेंडा खूप वर निघून गेल्यानं वर पाहिल्यावर 7ही झाडं संपतला अनोळखी वाटायची. प्रशस्त अंगणात हातात खराटा आणि पाटी घेऊन फणकाऱ्यात साफसफाई करीत येरझाऱ्या घालणाऱ्या आपल्या बायकोकडे संपत बघत होता.
पहाटेच्या पावसानंतरही आभाळ भरलेलंच असल्यानं घरावरची कौलं काळसर दिसत होती. जमिनीतून उडून कौलापर्यंत पोचलेल्या पंख फुटलेल्या नव्या कीटकांना चोचीत पकडताना साळुंक्यांनी उच्छाद मांडला होता. गोठ्याच्या बाजूच्या शेडमध्ये जुनी हिरो होंडा मोडकळीस येऊन पडली होती. आता जागल्याच ती चालवू शकतो. वडिलांनी नवी घेतली तेव्हा समीरनंच आपल्याला शिकवली चालवायला. गावात क्रिकेटवरून होणाऱ्या त्याच्या मारामाऱ्या सोडवायला आपल्याला जावं लागे. पहिला आला होता 10वीत, तेव्हा जब्र भाषण ठोकलं होतं ग्रामपंचायतीच्या ओट्यावर त्यानं. समीर आणि सुधा आली. एवढ्या लांबून हाच ड्रायव्हिंग करत आला. गाडीतून बॅगा काढल्या. समीरला चष्मा लागलेला. सुधा छान बारीक चवळीची शेंग. दोघंही तोंड भरून हसले. पटकन संपत आणि निर्मलाच्या पायाशी झुकले. निर्मलानं नाराजी बेमालूम लपवत सुधाला जवळ घेतलं. सुधाचे डोळे भरून आले. संपतनं समीरला पाठीवर थोपटलं. खूप पटकन संपले 3 दिवस. रोज रात्र रात्र गप्पा. निर्मलाकडून सुधानं हट्टानं कोंबडी करायचं शिकून घेतलं. सुधाचा गळाही गोड. केवढी गाणी गायली तिनं. तरी 3ही दिवस आता विषय निघेल तेव्हा विषय निघेल या धास्तीत निर्मलानं घालवले. कॉलेजला जाणारा तिचा मुलगा आणि मुलगी सुधा काकूमध्ये खूपच रमले होते. त्यांना तिनं घड्याळं पुस्तकं आणली होती. निर्मलाला साडीही आणली. इरकल की काय ते निर्मलानं नीट पाहिलीही नाही. उद्या पहाटे उठून समीर आणि सुधा निघणार. आज रात्री नक्कीच विषय निघणार. नाही काढला तर तुम्ही काढा. सोक्षमोक्ष लावून टाकू असं निर्मलानं संपतला बजावलं होतं. रात्री 11ला गप्पा संपल्यावर निर्मलानं खुणावल्यावर संपतच चाचरत समीरला म्हणाला, ते शेतीचं काय तू म्हणत होतास? त्यावर मग सुधाच म्हणाली, भाऊजी आम्हाला एकच मुलगा, तोही विदेशात जातोय शिकायला. 3 फ्लॅट होते, एक आत्ताच विकला. पैशांसाठी नाही, आमच्या परिस्थितीमुळे आमचा मुलगा सहज शिकला, विदेशात चालला. समीरनं फ्लॅटच्या पैशातून 10-10 लाख तुमच्या या दोन्ही मुलांसाठी द्यायचं ठरवलं आहे आणि वर 5 लाख शेतीचं कर्ज फेडायला. समीर म्हणाला की तुम्ही नाहीच म्हणाल, पण शेतात तुम्ही कष्ट करून पिकवलेलं उद्या तुम्ही मला वानोळा म्हणून पिशवीत भरून द्यायलाच ना हक्कानं. मग आमच्याकडून हाही वानोळा समजा. समीर, तुम्हा दोघांना खूप मिस करतो. आईवडिलांच्या जागी बघतो. आणि हो, परतफेड कशी करायची तेही सांगते. म्हातारपणी आम्हा दोघांना इथंच यायचं आहे शांत जगायला. ही एवढी खोली आणि तुम्ही दोघं, बस एवढंच हवं आहे. सुधा खूप वेळ बोलत राहिली. सकाळी समीर सुधा निघाले तेव्हा निर्मलाचे रात्रभर रडून सुजलेले डोळे पाहून सुधानं निर्मलाला मोठी असतानाही जवळ घेऊन मायेनं थोपटलं आणि निर्मलाचा पुन्हा बाण फुटला.